श्री स्वामी समर्थ मित्रांनो, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला किंवा द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो. असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी येते. या दिवशी देवी तुळशीचा विष्णूच्या शालिग्राम रूपाशी विधिवत विवाह केला जातो. असे मानले जाते की तुळशी विवाह आयोजित केल्याने दाम्पत्य जीवनात आनंद मिळतो आणि चांगले आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. यावर्षी देवउठणी एकादशी आणि तुळशी विवाह 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. देवउठणी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिकी एकादशीही म्हटले जाते. या दिवशी विधिवत तुळशी विवाह आयोजित केला जातो. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की तुळशी विवाहाची कथा कोणती आहे. पुरातन काळातील गोष्ट आहे. कांची नगरीत महेश नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला बरेच वर्ष मूल बाळ नव्हते. त्यासाठी त्याने बरेच नवस केले. तेव्हा त्याला नवसाने एक मुलगी झाली. तिचे नाव त्याने मधुरा ठेवले. मधुरा हळूहळू मोठी झाली. आता ती लग्नायोग्य झाली होती. म्हणून राजाने तिची पत्रिका ज्योतिषास दाखवली. तेव्हा तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले की जो हिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू होईल. हे सारं ऐकून राजाला फार दुःख झालं. आपली एकुलती एक मुलगी आणि तिच्या नशिबी असं लिहिलेलं आहे. यामुळे तो फारच चिंताग्रस्त झाला. तेव्हा यावरती उपाय म्हणून एका ब्राह्मणाने मधुराला द्वादक्षरी विष्णू मंत्र सांगितला. त्यांनी तिला सांगितले तिने नियमितपणे त्या मंत्राचा जप करावा. तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावला. असे व्रत त्यांनी सांगितले. मधुरा देखील त्याप्रमाणे करू लागली. एकदा एका गंधर्वाने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला. माळिनीच्या मदतीने स्त्री वेश घेऊन त्या माळिनी बरोबर तो मधुराकडे आला. ती माळीन म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात खूप तरबेज आहे. तुला देवांसाठी फुलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रचना करून देत जाईल. आता तो गांधी मधुराकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंदलाही मधुरावर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू मधुराचा नाद सोडून दे. तिच्याशी जो कोणी विवाह करणार तो वीज पडून मृत होईल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. मधुरा जर मला लाभली नाही
तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईल. सूर्याने मधुराच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदला तू आपली मुलगी दे. राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. कंध्याला हे सर्व कळाले. तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा. त्याच वेळी मेघगर्जनासह वीज कडकल्या. मधुरा ही थांबून गेली व ती बाहेर आली व गंधर्वाने तिचा हात धरला व त्या क्षणी गंधर्वाच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद यांच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने मधुराचे वैधव्य टळले. तुळशी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळशी विवाह करणे हा व्रताचाच भाग मानला जातो. या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते. एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकले. त्याच्या पोटी एक महान तेजस्वी बालक जन्माला आला. हा मुलगा पुढे जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षसी राजा बनला. त्यांच्या राजधानीचे नाव जालंधर नगरी होते. दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधर यांच्या सोबत झाला होता. जालंधर हा महाराक्षस होता. आपल्या पराक्रमासाठी त्यांनी माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले. पण सागरातून जन्माला आल्याने माता लक्ष्मीने त्यांना आपला भाऊ म्हणून स्वीकारले. तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलासावर गेला. भगवान देवाधिदेव शिवाचे रूप धारण करून माता पार्वतीच्या जवळ गेला. परंतु मातेने आपल्या योग्याच्या सामर्थ्याने त्यांना लगेच ओळखले आणि तेथून अंतर्धान पावली. देवी पार्वतीने क्रोधित होऊन भगवान विष्णूला संपूर्ण कथा सांगितली. जालिंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती. जालिंधर तिच्या पुण्यकर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही. त्याचा पराभवही झाला नाही. म्हणूनच जालिंधरचा नाश करायचा असेल तर वृंदाची पतिव्रता धर्म मोडणे अत्यंत आवश्यक होते. या कारणास्तव भगवान विष्णू ऋषींच्या वेशात जंगलात पोहोचले, जिथे वृंदा एकटीच प्रवास करत होती. भगवंतांसोबत 2 मायावी राक्षस होते, ज्यांना पाहून वृंदा घाबरली. ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले. त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले. ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून 2 वानर प्रकट केले. एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते.
पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली. भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले, पण त्याने स्वतःही त्याच शरीरात प्रवेश केला. वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही. वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली. त्यामुळे तिचे पवित्र्य नष्ट झाले. हे घडताच वृंदाच्या पतीचा जालिंधरचा युद्धात पराभव झाला. जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला. विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शालिग्राम दगडात बदलला. विश्वाचा निर्माता दगड असल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. हे पाहून सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करून द्या अशी प्रार्थना केली. वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला. जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते. भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्या सोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीचा दिवस तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद त्यांनी दिला. ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाही. मृत्यूसमयी तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून त्यांचा जीव निघून जातो. तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठाला प्राप्त होतो. जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजाचो प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात. तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत. तुळस हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. घरातीलच कन्या मानून घरातील तुळस वृंदावनाची तुळशीचे रोप असलेल्या कुंडाची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात. त्यावर बोर, चिंच, आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सीताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस
स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. त्यानंतर त्यांना हळद व तेल लावून मंगळ स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे षडोपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टकी म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करायची देखील पद्धत आहे. तर मित्रांनो, तुळशी विवाहाच्या दिवशी ही 7 कामे अवश्य करा. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे पान स्वच्छ लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवावे. या उपायाने आर्थिक समस्या ह्या दूर होतात आणि पैशांची कमतरता ही भासत नाही असे मानले जाते. तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुळशीच्या रोपावर गंगाजल अर्पण करावे आणि संध्याकाळी झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि विधिवत पूजा करावी. असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होते असे मानले जाते. माता तुळशीचा भगवान शालिग्रामशी विवाह अत्यंत शुभ मानला जातो. असे केल्याने माता तुळशी साधकाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते असे म्हटले जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेमध्ये हळद, चंदन आणि कुंकवाचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात नेहमी सुख समृद्धी येते. या दिवशी तुळशी मातेला गोड पान, खीर आणि फळे अर्पण करावीत. या सर्व वस्तू विष्णूला अर्पण करा आणि पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटून द्या. तुळशी विवाह दरम्यान ओम श्री कृष्ण गोविंदाय प्रणतकमलमाय नमः या मंत्राचा जप करावा. तुळशी विवाहाच्या दिवशी दानकर्मही अत्यंत शुभ मानली जातात. या दिवशी ब्राह्मणांना कपडे, फळे आणि मिठाई भेट द्यावी. असे केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते असे म्हटले जाते. तर मित्रांनो, जर तुमचे लग्न लवकर जुळत नसेल तर लवकर लग्न जुळण्यासाठी हे उपाय तुम्ही या दिवशी नक्की करावे. कोणत्याही मुला-मुलीला विवाह जीवनात अडचणी येत असतील तर देवउठणी एकादशीच्या दिवशी हा उपाय करून ते अडथळे तुम्ही दूर करू शकता. यासाठी भगवान विष्णूची पूजा करताना केशर, पिवळे चंदन किंवा हळदीचा टीका वापरावा. नंतर पिवळी फुले अर्पण करावीत. त्यामुळे लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होते.
तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर देवउठणी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल दान करा. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते. जल अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. या दिवशी तुलसी विवाह करणे शुभ मानले जाते. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि विवाह लवकर होण्याच्या शक्यता असतात. उसाच्या रसात कच्चे दूध मिसळून तुळशीला अर्पण करावे. तुळशीच्या रोपासमोर 5 देशी तुपाचे दिवे लावून आरती करावी. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमधील कथा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.